कथा गाढव प्रेम. संध्याकाळची वेळ होती. शामराव शेतकरी दिवसभर शेतात राबून राबून पार दमला होता. घामाने थपथपलेला शामराव सायकल ढकलत आपल्या घराच्या अंगणात आला. आज खूप काम झालं बाबा, असं म्हणत त्याने सायकल लावली आणि अंगणात असलेल्या त्या काथ्याच्या बाजेवर स्वतःला झोकून दिलं. गार वारा सुटला होता. शामरावने डोळे मिटले. बरं वाटतंय. तेवढ्यात भो 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 असा आवाज करत शामरावचा लाडका कुत्रा मोत्या शेपूट हलवत तिथे आला. तो एका क्षणात उडी मारून शामरावच्या बाजेवर चढला. मोत्याचे पाय कापसासारखे मऊ होते. तो शामरावच्या छातीवर चढला आणि त्याने मालकाचा चेहरा चाटला. शामरावचा सगळा थकवा निघून गेला. तो हसला. अरे बस बस मोत्या, किती प्रेम करशील. शामरावने प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि खिशातून एक बिस्किट काढून त्याला दिलं. घे, मजा कर. हे सगळं दृश्य थोड्या अंतरावर झाडाला बांधलेला बंड्या गाढव बघत होता. त्याचे डोळे मत्सराने जळत होते. बंड्या मनातल्या मनात म्हणाला, बघा त्याला, काही काम धंदा नाही, दिवसभर फक्त उन्हाळक्या. तरी मालक त्याला बिस्किट देतो, जवळ घेतो, आणि मी दिवसभर 50-50 किलोची पोती वाहतो. तरी मला काय मिळतं? सुकं गवत आणि ही दोरी. बंड्या विचार करू लागला की त्या मोत्याकडे काहीतरी जादू आहे. तो काय करतो? तो मालकाच्या अंगावर उडी मारतो आणि त्याला चाटतो. बस एवढंच ना? अरे हे तर मी त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. मी तर मोत्यापेक्षा मोठा आहे. मग माझं प्रेम पण मोठंच दिसणार ना. बंड्याने एक पक्का निर्णय घेतला. आज मी पण मालकाला दाखवूनच देणार की मी किती प्रेम करतो त्याच्यावर. आज बिस्किट मलाच मिळणार. इकडे शामरावला कशाचाच पत्ता नव्हता. तो डोळे मिटून आरामात पडला होता. मोत्या बाजूला बसून बिस्किट कुरतडत होता. तेवढ्यात धड धड बंड्याने आपली दोरी जोरात तोडली. आता बंड्या मोकळा होता. त्याचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं, शामराव. बंड्याने कान मागे केले, शेपूट वर केली आणि तो धावला. धड 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 धड. जमिनीला हादरे बसू लागले. शामरावला कसला तरी आवाज आला म्हणून त्याने डोळे उघडले. समोर पाहतो तर काय, एक धिप्पाड गाढव बुलेट ट्रेनच्या वेगानं आपल्याकडे येते. शामराव ओरडणार. तेवढ्यात बंड्या उत्साहाने ओरडला आणि त्याने मोत्याची नक्कल करत मोठी उडी मारली. त्याचे ते लोखंडासारखे जड खरखरीत 2 पाय थेट शामरावच्या पोटावर आणि छातीवर पडले. थप. शामराव जोरात ओरडला, ओ मेलो रे, ओ मेलो मेलो. पण बंड्या तिथेच थांबला नाही. त्याला चाटायचं होतं ना. त्याने लाळ गाळणारं तोंड शामरावच्या चेहऱ्याजवळ नेलं आणि करत मालकाला चाटण्याचा प्रयत्न करू लागला. शामराव त्या वजनाखाली दबला गेला होता आणि त्याच वेळी त्या जुन्या बाजेचा आवाज झाला. खाली बाज, त्यावर शामराव आणि बाजेवर 100 किलोचा बंड्या. शामराव जीवाच्या आकांताने ओरडत होता, वाचवा वाचवा, खून खून, हे गाढव मला मारून टाकतंय, वाचवा. अंगणात धुळीचे लोट उठले. मोत्या कुत्रा घाबरून पळून गेला. आरडाओरडा ऐकून घरातून बायको आणि गडी माणूस काठी घेऊन धावत आला. काय झालं, काय झालं? त्यांनी बघितलं तर मालक दिसतच नव्हता. फक्त गाढव शेपूट हलवतंय एवढंच दिसत होतं. नोकराने काठीचा वर्षाव केला. बाजूला हो मूर्ख गाढवा, मालकाला मारतोयस. बिचारा बंड्या मार खाऊन बाजूला झाला. तो गोंधळला होता. अरे मोत्याला बिस्किट आणि मला काठी का? मी पण तेच केलं ना. शामराव कंबर धरत कपडे झटकत उठला. तो बंड्याकडे रागाने बघत होता. बंड्याला अद्दल घडली होती. त्यानं ठरवलं, यापुढे लाड नको आणि बिस्किट पण नको. आपलं गवतच बरं. झाडावर एक कावळा बसून हे सगळं बघत होता.
त्याने बंड्याला सांगितलं, अरे वेड्या, प्रेम करायचं म्हणजे अंगावरच पडलं पाहिजे असं नाही. तुझी ताकद ओझी वाहण्यात आहे, लाड करण्यात नाही. तात्पर्य, दुसऱ्याची कॉपी करण्यात काहीच मजा नसते. उलट आपली हाडं आणि इज्जत दोन्ही जाण्याची शक्यता असते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐकत रहा कथा.